कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता मला एक चांगली गृहिणी व्हायचंय, मला माझं घर सांभाळायचंय, आमच्या नात्याला वेळ द्यायचा आहे। वहिनी, आपल्याला असं का वाटतं एखादी बाई नोकरी करत नाही म्हणजे ती काहीच करत नाही? अगं घर सांभाळणं पण ही एक नोकरीच आहे। आत्याकडे बघ, अगं आजवर किती केलंय तिने, तिला पण आता जरा आरामाची गरज आहे। मला डॅडींना आत्यांना काय हवं नको ते बघायचंय। एक सून म्हणून या घराची सगळी कर्तव्य पार पाडायची। अगं जेवढं मोठं घर तेवढं जास्त जबाबदार आहे, आणि मला ते दुसऱ्या कोणावर टाकायचं नाहीये। मला माझा संसार स्वतः उभा करायचा आहे, तो फुलवायचा आहे, आणि मग यासाठी वेळ द्यायला नको का? मी जर का शाळेला वेळ दिला तर ह्यांना सुद्धा वेळ देता येणार नाही। आणि कुठल्याही नात्यात जर एकमेकांसाठी वेळच उरत नसेल तर त्या नात्याला काही अर्थच उरत नाही, आणि मला ते नकोय, म्हणून मी राजीनामा दिला। मी माझ्या नोकरीपेक्षा माझ्या संसाराचा विचार केला। यात मी काय चुकीचं केलं का दादा? वहिनी तूच सांग। बरं झालं सुनबाई, बरं झालं तू स्वतःच्या तोंडाने सांगितलंस ते। आता आमच्यावर कोण विश्वास ठेवते? हल्ली तर आमच्या जावई बापू बी आमच्यावर अविश्वास दाखवायला लागले। डॅडी डॅडी असं नका ना बोल डॅडी। हे बघा, माझ्या मनात असलं काय पण नव्हतं हो। आम्ही फक्त तेजूची चौकशी करायला आलो होतो। मला माफ करा, आमचं चुकलं, खरंच आम्हाला माफ करा। हो जावई बापू, आमचा तुमच्यावर राग नाहीये, पण एवढं सगळं करून बी आमची पोटची पोरगी आम्हाला समजून घेतली नाही, याचा त्रास होतो, लय त्रास होतो, लय नाजूक आहे आमचं काळीज, लगेच त्रास होतो। आता आमची तुमच्याकडनं काय अपेक्षा होती? आम्ही तुम्हाला जावई म्हणून स्वीकारलं, तुमच्या बहिणीला घरची सून करून घेतलं, नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहिलो, पण आमच्या वाट्याला काय आलं? अहो जावई बापू, तुम्हाला आमचं मन कळलं तसं आमच्या लेकीला कळलं असतं तर किती बरं झालं असतं। आज आम्ही आमच्याच नजरेत पडलो। डॅडी तुम्ही नका स्वतःला त्रास करून घ्या। हे बघा, माझा शब्द आहे, इथून पुढे तुम्हाला त्रास होईल ना असं मी काहीच वागणार नाही। मी येतो डॅडी। सुखी राहा। दादा, वहिनी, मला माफ करा। मी माझ्याच नाही, तुमच्या पण स्वप्नांची माती केली। मी नाही वाचवू शकले माझी नोकरी। वा 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 वा, ए बायको, काय बोललीस राव तू नवऱ्याच्या बाजूने? एक नंबर। काय म्हणाली? मला माझा संसार फुलवायचा आहे, जपायचा आहे। बायको असावी तर या अशी। तुला सांगतो मी परत तुझ्या प्रेमात पडलो। बाईच्या जातीने नाही असं असं कसं आहे, घरातल्या गोष्टी आहेत ना बाहेर नाही गेल्या पाहिजे, आणि तू तर लय लवकर शिकलीस बघ। या गोष्टीचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे। ये खोलीत ये, आज तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा, वाट बघतो। तेजू, अगं मला उचल केला। तेजू तेजू तेजू, हे बघ, अगं बाळा अशी कशी चक्कर आली तुला? तेजू तेजू बाळा डोळे उघड, अगं बोल काहीतरी।
मला इथे नाही राहायचं. मला माझ्या दादाकडे जायचंय. मला माझ्या दादाकडे जायचंय. मी यांच्यासोबत संसार नाही करू शकणार. नाही, मला घरी जायचंय. आता माणूस नाही, या राक्षस आहे. कसा सारखी वाट बघतोय माझी. आता मला नाही जायचं. आता मला भीती वाटते. तेजू शांत हो, काय तर करूया आपण. आता तू माझा जीव गेला. मला नाही जायचं. पोरगीने शत्रूचा लईच धसका घेतलाय. हवं बघा की तापाने फणफणल्या. आता काय करायचं? हे बघ, आता तिला आपल्या खोलीत नेऊन झोपूया. पुढचं पुढं बघता येईल. तेजू उठ, सावकाश उठ. प्रिया, गाडी साईडला थांबव, मला बोलायचं तिच्याशी. काय बोलायचं? सूर्या, मला नाही वाटत आहे मी कुठे चुकले, पण तुला वाईट वाटत असेल तर आय एम सॉरी. माझी माफी मागून काय उपयोग नाही. तू डॅडींची माफी मागायला पाहिजे होतीस. मी तुला म्हणत होतो ना, आधी आपण तिजूला कॉल करूया आणि मग जाऊया म्हणून. तुला कसं सांगू मी आता सूर्या? तू बाहेरून माझ्या भावाला आणि वडिलांना बघितले, पण मी त्या घरात होते. मला त्यांचे खरे चेहरे माहीत आहे. हे तुला मी कसं सगळं सांगू? तुझा राग कसा घालवू मी आता? पाणीपुरी पाणीपुरी तर खूप आवडते सूर्याला. हा, ती खाऊन त्याचा राग नक्कीच निघून जाईल. सूर्या, ती बघ पाणीपुरीची गाडी. आपण पाणीपुरी खाऊयात. तुळजा, आता जे झालं त्यानं तुला काहीच फरक पडला नाही ना? तुला कळत कसं नाही? आपल्या अशा वागण्यानं तेजूच्या संसारावर परिणाम होईल. तिथं चांगला चाललेला संसार अडचणीत येईल आणि मला ते नकोय. मी का तिच्या संसारात अडचणी आणीन सूर्या? अरे, तिने जर राजीनामा दिलाच तर तिचं घराबाहेर पडणं बंद होईल. तिचं अस्तित्व, तिचं स्वातंत्र्य ती हिरावून बसेल. आणि याचीच मला काळजी वाटते. सूर्य, तुला नाही कळणार एका बाईसाठी तिचं स्वातंत्र्य काय असतं. तुळजा, तुला नाही कळणार एका बापाचं, एका भावाचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय असतात. आणि तू कसल्या अस्तित्वाच्या गोष्टी करतेस ग? लग्नानंतर शत्रूची बायको म्हणून तिचं अस्तित्व आहेच की ग. आणि तिला नोकरी सोडून नाती निभवायचं ठरवलं. यात काय चुकीचं केलं तिने? असतात अशा काही पुरी ज्यांना करिअरपेक्षा नाती महत्वाची वाटतात. एक मिनिट, हे तू मला सांगतोयस की ऐकवतोयस? नाही म्हणजे मी नाती जपत नाही किंवा मला नात्यांची किंमत नाही असं म्हणायचंय का तुला? अगं तसं नाही तुळजा. नाही, ठीक आहे, थँक्यू. तुळजा तुळजा तुझं ऐक ना, मला ते नाही. मला एकटंच तुळजा, अगं अगं ऐक ना मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.